नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं मेघद्रा चॅनलमध्ये। इथे मी साईडला 9 घरं क्रोशियाची सोडलेली आहेत आणि मध्यभागी ह्या 9व्या क्रोशियाच्या घरामध्ये इथं चेन विणून घेत आहे। इथे आपल्याला 5 चेन विणायचे आहेत। त्यानंतर इथेच आपल्याला या चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला 3 चेन विणायचे आहेत। इथे आपल्याला एक क्रोशियाचं घर सोडून दुसऱ्या क्रोशियाच्या घरामध्ये इथे क्रोशिया विणायचा आहे चेन विणून। त्यानंतर पुढे इथे आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत मध्यभागी, क्रोशिया विणायचा आहे। सेम याप्रमाणे पूर्ण या राऊंडला अशी क्रोशियाची घरं विणून घ्यायची आहेत। इथे आपल्याला 1 2 3 4 5 6 क्रोशियाची घरं विणायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला एक चेन द्यायची आहे, दुसरी चेन ह्यामध्ये असे करून ह्या 2 चेन विणल्यानंतर इथे आपल्याला परत 3 चेन विणायचे आहेत। इथे आपल्याला पुढील ह्या क्रोशियाच्या घरामध्ये हे चेन विणून घ्यायचे आहे आणि इथून आपल्याला 4 चेन विणायचे आहेत। 4 चेन प्रत्येकी विणून ह्या प्रत्येकी मध्यभागील चेनच्या घरामध्ये हे विणून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण ह्या राऊंडला। त्यानंतर ह्या 4 चेन विणायचे आहेत आणि इथे क्रोशिया विणायचा आहे आणि यावरील चेनच्या घरामध्ये आपल्याला हे चेन विणून घ्यायचे आहे। इथे परत आपल्याला इथे 3 चेन विणायचे आहेत। समोरील ह्या क्रोशियाच्या घरामध्ये चेन विणल्यानंतर इथे आपल्याला 5 चेन विणायचे आहेत। त्यानंतर हे घर सोडायचं आहे आपल्याला आणि ह्या घरावरती आपल्याला इथे क्रोशिया विणायचे आहे। पुढे सेम परत 5 चेन विणायचे आहेत आणि पूर्ण हे राऊंडला असे विणून घ्यायचं आहे। या 3 चेन विणल्यानंतर इथे आपल्याला क्रोशिया विणायचा आहे। त्यानंतर इथे आपल्याला 5 चेन बनवायचे आहेत। हे घर सोडायचं आहे आणि पुढील ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचे आहेत। सेम पूर्ण हे असं राऊंडला विणून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे 5 चेन विणल्यानंतर आपल्याला ह्या क्रोशियाच्या वरील घरावरती इथे क्रोशिया विणायचा आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला एक चेन क्रोशियाचं घर सोडून पुढील क्रोशियाच्या घरामध्ये इथे क्रोशिया विणून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला इथे आपण क्रोशिया विणला होता तर इथे आपल्याला 3 चेन विणून घ्यायचे आहेत आणि या क्रोशियाच्या वरील चेनमध्ये हे चेन विणून घ्यायचे आहे। इथे आपल्याला पुढील चेनमध्ये चेन विणून घ्यायचे आहेत। क्रोशियाच्या घरामध्ये 2 घरामध्ये 4 चेन विणल्यानंतर इथे आपल्याला परत त्यानंतर पुढे इथे आपल्याला 5 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला ह्या सोडलेल्या चेनच्या 5 चेनच्या घरामध्ये इथे क्रोशिया विणायचे आहेत। क्रोशियाच्या घरावरती चेन विणायचे आहे। त्यानंतर इथे आपल्याला क्रोशिया विणायचे आहेत। साईडला छोटे क्रोशिया विणायचे आहेत 2। असे कुणीत आपल्याला 7 क्रोशिया विणायचे आहेत। त्यानंतर इथे आपल्याला परत ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायचे आहे। सेम पुढे याप्रमाणेच क्रोशिया विणायचे आहेत। एक चेन विणायची आहे आणि ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे। सेम हे असं ह्या राऊंडला विणून घ्यायचं आहे। त्यानंतर सेम इथे पुढे
5 चेन विणायचे आहेत आपल्याला आणि इकडील प्रमाणेच आपल्याला 2 क्रोशेची घरं सोडून ही चेन विणून घ्यायची आहे। त्यानंतर पुढे इथे आपल्याला 3 चेन विणायचे आहेत, 1 क्रोशेचं घर सोडायचं आहे आणि पुढील क्रोशेच्या घरामध्ये चेन विणायची आहे। इथे आपल्याला परत 5 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला ह्या क्रोशेच्या वरील चेनमध्ये क्रोशे इथं विणायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला 7 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला पुढे ह्या क्रोशेच्या वरील चेनमध्ये क्रोशे विणून घ्यायचा आहे। ह्या अशा 5 चेन विणून घ्यायच्या आहेत आणि चेनमध्ये चेन विणून घ्यायचे आहे। परत इथे आपल्याला खालीलप्रमाणे इथे आपण विणल्याप्रमाणेच 4 चेन क्रोशेच्या घरामध्ये विणायचे आहेत। इथे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत आणि इथे आपल्याला या चेनच्या घरामध्ये चेन विणायचे आहे मध्यभागी क्रोशेच्या वरती। इथे आपल्याला सुरुवातीला 2 छोटे क्रोशे विणायचे आहेत पहिल्यांदा आणि लास्टला पण मध्यभागी मोठे क्रोशे विणून घ्यायचे आहेत। इथे आपल्याला 10 क्रोशे विणायचे आहेत। त्यानंतर पुढे हे 5 चेन विणायचे आहेत। सेम याप्रमाणे इथे आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे, इथे हे कट करून घ्यायचं आहे। इथे पण सेम आपल्याला खालीप्रमाणे 5 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशेच्या वरील क्रोशे विणून घ्यायचा आहे खालीप्रमाणे। त्यानंतर इथे आपल्याला एकूण 9 चेन विणायचे आहेत। त्यानंतर सेम आपल्याला खाली ह्या क्रोशेच्या वरील चेनमध्ये क्रोशे विणून घ्यायचा आहे। सेम पुढे पण आपल्याला याचप्रमाणे परत 9 चेन विणायचे आहेत। सेम हे पूर्ण ह्या राऊंडला विणून घ्यायचे। त्यानंतर पुढे इथे आपल्याला क्रोशेच्या चेनच्या घरामध्ये चेन विणायचे आहेत। इथे सेम खालीप्रमाणे आपल्याला 5 चेन विणायचे आहेत। क्रोशेच्या वरील चेनच्या घरामध्ये चेन विणायचे आहे। इथे एक चेन विणायची आहे। इथे आपण 9 चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला 15 क्रोशे विणायचे आहेत। सेम खालीप्रमाणे सुरुवातीचे छोटे विणायचे आहेत आणि मध्यभागी मोठे क्रोशे विणून घ्यायचे आहेत। ह्या साईडच्या चेन विणून घेतल्यानंतर इथे आपल्याला परत ह्या क्रोशेच्या घरामध्ये 3 चेन विणायचे आहेत। इथून आपल्याला परत सेम खालीप्रमाणे इथे आपल्याला खाली आपण इथे 5 चेन इथे 5 चेन दिल्या होत्या तर इथे आपल्याला 7 चेन द्यायचे आहेत। सेम ह्या मध्यभागी चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायचे आहे। इथे आपल्याला क्रोशे चेनच्या घरामध्ये क्रोशे विणायचे आहे। इथे आपल्याला एकूण 11 चेन विणायचे आहेत। आणि इथे आपल्याला ह्या क्रोशेच्या वरील चेनमध्ये हे क्रोशे इथे विणून घ्यायचं आहे। सेम हे पूर्ण असं राऊंडला विणून घ्यायचं आहे। असं चेन विणून घेतल्यानंतर इथे आपल्याला परत ह्या साईडच्या क्रोशेच्या चेनमध्ये चेन विणायचे आहेत। सेम खालीप्रमाणे ते 7 चेन विणायचे आहेत। इथे आपल्याला क्रोशेच्या वरील चेनमध्ये चेन विणायचे आहेत। एक चेन बनवायची आहे। इथे आपल्याला साईडचे छोटे क्रोशे विणायचे आहेत। इथे आपल्याला एकूण ह्या चेनच्या घरामध्ये 20 क्रोशे विणायचे आहेत।
हे असं विणून परत इथे आपल्याला 7 चेन विणायचे आहेत आणि हे इथं या चेनच्या घरामध्ये हे विणून घ्यायचं आहे। त्यानंतर इथून आपल्याला पुढे सेम परत 7 चेन विणायचे आहेत। इथे आपल्याला या चेनच्या मध्यभागी चेन विणून घ्यायची आहे। इथे आपल्याला परत 7 चेन विणायचे आहेत। मध्यभागी ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे। इथे आपल्याला 6 चेनची घरं विणायची आहेत। मध्यभागी परत 8 चेनची घरं विणायची आहेत आणि चेनमधून चेन विणून घ्यायची आहेत। सेम परत 6 चेनची घरं विणायची आहेत। हे असं विणून घ्यायचं आहे। हे असं पूर्ण राऊंडला विणून घ्यायचं आहे। परत सेम इथे परत 7 चेन विणायचे आहेत। मध्यभागील चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे। हे पूर्ण असं ह्या राऊंडला विणून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्या चेनच्या घरामध्ये गोंडे मध्यभागी पण गोंडे असे गोंडे लावून घ्यायचे आहेत सर्व बाजूने आणि असं हे 2 ठिकाणी विणून घ्यायचं आहे। परत असे तोरण तयार झालेले आहेत। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।